हो नो, आज आपण चाललेलो आहे रत्नागिरीला, आरेवारी बीचला. आज रत्नागिरी एक्सप्लोर करूया मस्तपैकी. सो पटपट जाऊया रत्नागिरीला. आणि आज मी एकटा जात नाही, फॅमिली सोबत आहे. इथे माझी मम्मी, फॅमिली सोबत आज जातोय मी. आता बघूया रत्नागिरी आरेवारी बीच कसा वाटतो. फायनली आपण मधल्या रस्त्याला पोहोचलेलो आहे आणि गाडीचा CNG संपलेला आहे. सो आता गाडी बघा, ते CNG भरा थांबलेलो आहे आपण. सो मस्तपैकी CNG भरूया. इथे आम्ही थांबलेलो आहे मस्तपैकी पुलावरती. आणि पुलावरून व्ह्यू तर एकदम खतरनाकच येतोय. हे बघा समोरचं, बघा पूर्ण खतरनाकच व्ह्यू आहे. सो आता आपण थोड्या वेळातच रत्नागिरी पोहोचणार आहे, एक अर्धा तासात तरी. सो ब्लॉग कंटिन्यू करा आणि एन्जॉय करा. माझ्यासमोर एक खतरनाक व्ह्यू आहे बीचचा. वरती आता मी घाटावरती आहे, पण बीच पूर्ण दिसतोय. कसा वाटला बीच तुम्हाला नक्कीच सांगा. फायनली आपण रत्नागिरीमध्ये पोचलो होतो आणि आता चाललेलो आहे मीरा बीचवरती. तिथे शिप अडकलेली आहे. सो ती शिप एक्सप्लोर करण्यासाठी जातोय. सो आता पटपट जाऊया आणि शिप एक्सप्लोर करूया. कशी आहे शिप आता बघूया. फायनली आपण पोचलेलो आहे बोटजवळ. बोट खूप गंजलेली आहे, 5-6 वर्ष तरी झालेलीच आहे त्या बोटला इथे येऊन. तो बोट बघा एकदम खतरनाक आहे. खालती वाटतं गार्ड वगैरे आहेत, सो आपण खालती नाही जाऊ शकत बोटच्या. सो तरी पण आपण ट्राय करूया खालती जायचं आणि ब्लॉग कंटिन्यू करणार. बघा सनसेट पण आता होतच चालला आहे. आणि हे बघा भारी एकदम बोट आहे. नक्की तुम्ही इथे एक्सप्लोर करण्यासाठी येऊ शकता मस्तपैकी. बघा हा काहीतरी शिपचा मागचा लुक आहे. बघा हे शिप मागून आणि बघा इथून तुटलेली आहे. पूर्ण गन्स लागून ती तुटलेली आहे पूर्ण. बघा शिप केवढी मोठी आहे, एकदम खतरनाक वाली. शिपच्या जवळ जाऊ नाही शकत कारण तिथे होमगार्ड आलेले आहेत. हे बघा तिथं होमगार्ड आहेत, ते ओरडतात आहे. ते म्हणतात की शिवकडे नको जावा. का नाही असतं का. त्या होमगार्डवाल्याने मला बोलवलं, तो होतं की शिपजवळ नको जायला. तो काय आता काय माहीत, बरेच जण व्हिडिओ काढली बट आता होमगार्ड वगैरे आहेत. सो ते व्हिडिओ काढून देत नाही आहे. सो आता हे बघा अजून जवळ आलेलो आहे शिपजवळ. शिप एकदम खतरनाक आहे. मला ॲक्च्युली खालती जायचा होता व्हिडिओ काढण्यासाठी, मग कसं जाऊ ते मला पण समजत नाही आहे. फायनली होय होय नाही नाही बोलून बोलून शिप जवळ आलेलो आहे मी. मागे शिप आहे माझ्या, बघू शकता तुम्ही. एकदम तिथून जातो की
खूप दगडी वगैरे आहेत. इथे मीरा बंदरला आलेलो आहे मच्छी घेण्यासाठी आणि इथं शिप्स तर खूपच आहेत. बघा बघितलं शिप कशी वाटते ती मला नक्कीच सांगा. आणि आता पटपट आपण जाऊया मच्छी घ्यायला. पाणी तर खूपच घाण आहे हे बघा. आणि इथे मात्र वास तर खूपच मारतोय मच्छींचा. शिप बघितलं एकदम अनलिमिटेड, मोजूच नाही शकत कोण. हे बघा शिपची हे बघा क्वांटिटी बघा, क्वांटिटी भरपूर सारे आहे. इथे जसे मच्छीच्या जास्त क्वांटिटी आहे ना तशी इथे शिपची पण क्वांटिटी जास्त आहे. सो तुम्ही इथे व्हिजिट करू शकता. मच्छीची इथे प्राईस कमी असते मच्छीची. सो आपण बघूया मच्छी आपल्याला किती रुपयाला भेटते, कसं काय ते रेट बघूया. इथे मच्छी करण्यासाठी खूपच रश आहे. अनेक प्रकारचे मच्छी आहेत इथे. झिंगे जर का पाहिजे तर छोटे झिंगे मोठे झिंगे सगळे प्रकारचे झिंगे आहेत इथे. आता आम्ही सुरमई घेतलेली आहे. सुरमईची कटिंग बघा इथे होते आहे. ती काकी आहे ती सुरमईची कटिंग करते. बस ब्लॉग इथे करतोय मी. कसा वाटला तुम्हाला सांगा.